आदिवासी विकास विभागाच्या प्रलंबित बिलासाठी कंत्राटदार आक्रमक 15 ऑगस्टपूर्वी निधी वितरित करण्याची मागणी. अन्यथा 18 ऑगस्टपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाचा इशारा. नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी विकास विभागाअंतर्गत पूर्ण झालेल्या विकास कामांची कोट्यवधी रुपयांची देयके गेल्या 2 वर्षापासून प्रलंबित असल्याचा आरोप करीत नंदुरबार जिल्हा कॉन्ट्रॅक्टर वेलफेअर असोसिएशनने आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रलंबित बिलांचा निधी 15 ऑगस्ट 2026 पूर्वी वितरित करावा, अन्यथा 18 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. याबाबत असोसिएशनच्या वतीने नवापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष कुमार नाईक, माजी खासदार हिना गावित, शहादा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी तसेच अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांना निवेदन देण्यात आले आहे. 1730 कोटींची बिले प्रलंबित असल्याचा दावा. आदिवासी विकास विभागाच्या संबंधित लेखाशीर्षा अंतर्गत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर विकास कामांना मंजुरी देण्यात आली होती. नंदुरबार जिल्ह्यातील कंत्राटदारांनी स्वतःचे भांडवल तसेच बँकांकडून कर्ज घेऊनही कामे पूर्ण करून संबंधित विभागाकडे बिले सादर केली आहेत. मात्र गेल्या 2 वर्षात एकूण बिलांच्या केवळ 4 ते 5% रक्कमच मिळाल्याचा दावा असोसिएशनने केला आहे. निवेदनानुसार नंदुरबार जिल्ह्यातील कंत्राटदारांची सुमारे 1730 कोटी रुपयांची देयके प्रलंबित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. कर्जाचे हप्ते थकलेत. लिलावाच्या नोटिसा, बिले वेळेत मिळत नसल्याने कंत्राटदार गंभीर आर्थिक संकटात सापडले असल्याचे संघटनेने म्हटले आहे. कामे पूर्ण करण्यासाठी घेतलेल्या बँक कर्जांचे हप्ते थकले असून काही कंत्राटदारांनी सोने गहाण ठेवून तसेच नातेवाईकांकडून उसनवारी करून कामे पूर्ण केल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे. दरम्यान काही कंत्राटदारांच्या गहाण ठेवलेल्या मालमत्तांच्या लिलावाच्या नोटिसा प्राप्त होत असल्याचेही संघटनेने म्हटले आहे. बँका व इतर वित्तीय संस्थांकडून वसुलीसाठी होत असलेल्या तगाद्यामुळे कंत्राटदारांवर आर्थिक व मानसिक तणाव निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद आहे. मशिनरीच्या कर्जाचा वाढता बोजा, निविदा प्रक्रियेत स्वतःच्या मालकीची मशिनरी असण्याची अट असल्याने अनेक कंत्राटदारांनी कर्ज काढून लाखो कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री खरेदी केली आहे. मात्र कामांचे बिले रखडल्यामुळे मशिनरीचे कर्ज, हप्ते आणि त्यावरील व्याज भरणे कठीण झाले आहे. हप्ते थकल्यास बँकांकडून मशिनरी जप्त होण्याची भीतीही कंत्राटदारांनी व्यक्त केली आहे. अनेकदा पाठपुरावा करूनही ठोस निर्णय होत नाही. प्रलंबित निधीसाठी मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता तसेच संबंधित मंत्री यांच्याकडे अनेक वेळा लेखी निवेदने देण्यात आली असून बैठका घेऊनही अद्याप निधी उपलब्ध करून देण्याबाबत ठोस निर्णय झालेला नसल्याचा आरोप असोसिएशनने केला आहे. हजारो मजुरांच्या उपजीविकेचा प्रश्न. नंदुरबार जिल्ह्यातील शेकडो कंत्राटदार तसेच त्यांच्या कामांवर अवलंबून असलेल्या हजारो मजुरांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने दखल घेऊन 15 ऑगस्टपूर्वी सर्व प्रलंबित देयकांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास 18 ऑगस्ट 2026 रोजी नंदुरबार जिल्ह्यातील कंत्राटदार मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणास बसतील, असा अंतिम इशारा नंदुरबार जिल्हा कॉन्ट्रॅक्टर वेलफेअर असोसिएशनने दिला आहे. यावेळी असोसिएशनचे प्रकाश नाईक, कार्तिक अरुणाचलम, अय्यूब बलेसरिया, विपुल पाटील, नईम शेख आदी उपस्थित होते. निधी अभावी कोणत्याही कंत्राटदाराच्या बाबतीत अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभाग व शासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. नंदुरबार जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनतर्फे माननीय आमदार साहेब शिरीषदादा यांना निवेदन देण्यासाठी नवापूर तालुक्यातून आमचे कॉन्ट्रॅक्टर मंडळी आम्ही निवेदन दिलं. आमचे पैसे 2023 पासून आमचे थकीत बिले नवापूर तालुक्यात अडकून पडलेले आहे. तर आमची आज अशी वेळ आलेली आहे, मशिनरींचे हप्ते थकलेले आहे, मजुरांचे देयक थकलेले आहे. तर एकदम वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरी आम्हाला 15 ऑगस्ट 2026 पर्यंत बिले दिले गेले पाहिजे, अन्यथा आम्ही 18 ऑगस्ट पासून आझाद मैदान येथे आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.